आम्ही ना असं जंगलात फेरफटका मारायला आलो होतो. तर आम्हाला अशी अळंबी दिसली, खूप लांबूनच दुरूनच दिसली, कारण ही अशी पांढऱ्या कलरची पूर्ण फुलून गेली आहेत. म्हणून काय म्हणून आम्ही बघायला आलो. आम्हाला अंदाज होताच किती अळंबी आहेत, म्हणून आम्ही पुढे आलो. तर अळंबी आम्ही खूप खुश झालो की बाबा चला अळंबी भेटली आहेत. पण पुढे आलो तर ही अळंबी खाण्यायोग्य नाही आहेत, कारण ती ऑलरेडी फुलून गेली आहेत. आणि ही जी अशी फुललेली अळंबी असतात ना, ती खायची नसतात, कारण त्यांच्यावर ना एक भोंबील असा किडा असतो, भोंबील सारखा काळ्या कलरचा. तो ही अळंबी बघा असं खातो आणि मग ते विषारी असतात, त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही अळंबी आता खाण्यायोग्य नाही आहेत. तरी पण मी तुम्हाला ना आज खाण्यायोग्य आणि अयोग्य अळंबी कशी ओळखायची याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. जवळजवळ लहानपणापासूनच मी अळंबी काढते आणि मला यातला बराचसा अनुभव आहे. मी जंगलात येते, अळंबी दरवर्षी काढते, दरवर्षी आम्ही खूप अळंबी खातो. तर साधारणतः ना अळंबी लाल, काळ्या, पिवळ्या किंवा अशा भडक टिपक्यांची असतात. त्यांच्या वाट्याला तर कोण जातच नाही, कारण ती विषारी असतात खूप, आणि ती खाल्ली तर माणसाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे ती खायची नसतातच. तर अशी पांढऱ्या कलरची अळंबी असतात. पण यामध्ये पण पांढऱ्या कलरची अळंबी पण विषारी पण असू शकतात. तर ती आता ओळखायची कशी? तर अभ्यासकांच्या माहितीनुसार ना ही अळंबी आहेत ना, या अळंब्यांची छत्री अशी उलटी करून बघितली, ह्या ज्या गिल्स आहेत ना त्यांच्या, जर त्या पांढऱ्या कलरच्या असल्या ना तर ती अळंबी विषारी आहे, ती खाण्यायोग्य नाही आहेत. आणि जर ह्या गिल्स ना तपकिरी किंवा पिंकिश कलरच्या असल्या तर ती खाण्यायोग्य आहेत असं समजायचं. आणि ना अळम्यांच्या वरचा पृष्ठभागावरचा जो भाग असतो ना, तो असं नकाने ना खरवडून बघायचा, ओरखडून बघायचा. आणि जर तिथला भाग जर येल्लो कलरचा आणि थोडासा असा काळपट कलरचा झालेला असेल तर ती विषारी आहे, ती अळंबी खायची नाही. आणि वास घेऊन बघायचा, वास फिनाईल सारखा आला तर ती विषारी अळंबी आहेत असं समजायचं. आणि जर वास आपल्या नॉर्मल अळंब्यांसारखा आला तर ती खाण्यायोग्य आहेत असं समजायचं. त्यामुळे आता आपण मोस्टली ना आपण ज्या कळ्या असतात ना त्याच आपण खातो, आणि मिठाच्या पाण्यात, गरम पाण्यात वगैरे टाकूनच नंतर खायच्या असतात. आणि ही आता खाण्यायोग्य नाहीच आहेत. ही आम्ही जर काल सकाळी आलो असतो ना तर ही आम्हाला भेटली असती. आता ती पूर्ण फुलून गेली आहेत, पूर्ण पाऊस पण आहे, पूर्ण विरघळली आहेत. कोकणात ना जंगलात डोंगराच्या पायथ्याशी सापडणारा अळमी हा एक असा प्रकार आहे. तो साधारण ना श्रावण महिन्याच्या दरम्यानच भेटतो, आणि शाकाहारी मंडळींच्या आवडीचा असा घटक आहे. आणि शाकाहारी मंडळींना अळम्यांचं मटण हे खूप आवडीचं आहे. आणि 1000 ते 1200 रुपये किलो असं नैसर्गिक रीतीने येणारे ह्या अळम्यांची प्राईज असते बाजारात साधारणतः. तर ह्या अळम्यांपासून ना खूप धोका पण आहे. काही लोकांना विषारी अळमी कोणती आणि बिनविषारी अळमी कोणती यांचं पुरेसं ज्ञान नसल्यामुळे ना खूप अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी पुरेशी माहिती, आताच्या नवीन पिढीने पुरेशी माहिती घेऊनच अळमी खावीत असं मला वाटतं. आणि प्रत्येक नवीन पिढीला मी हेच सांगेन की निसर्गात मिळणाऱ्या किंवा निसर्गाशी निगडीत काही गोष्टी आहेत त्यांचं पुरेसं ज्ञान त्यांनी घेतलं पाहिजे. जे गावात राहणारे लोक, जुनी लोक आहेत, त्यांच्याशी बोलून पण त्यांनी याबाबतची माहिती घेतली पाहिजे. तर जे आता होत आहेत प्रकार, अळंबी खाऊन आजारी पडणे किंवा विषबाधा होणे यांसारखे प्रकार कमी होऊ शकतात. अळंबीचे पण बरेच प्रकार आहेत. त्यात खुरटी अळंबी, वारुळाच्या पेडावर येणारी पेड्या अळमी, सोनियाळ अळंबी, कांडाळी अळंबी, भरडावर येणारी शिंगाळ अळंबी अशा स्थानिक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अळंबीचा त्यात समावेश असतो. माझ्या आईला आणि मला खूप अशी रानात वगैरे फिरून अळंबी शोधायची सवय आहे. आम्ही दरवर्षी अळंबी खातोच. तर आमच्या ना अशा ठराविक जागा आहेत, आणि आम्हाला आता असं माहीत आहे आमच्या माहितीनुसार की बाबा इथे येणारी अळंबी ही चांगली असतात. तर आमच्याकडे ज्या आमच्या घराच्या आसपास किंवा आमच्या घराच्या मागच्या जंगलाच्या आसपास जी अळंबी येतात ती दरवर्षी आम्ही काढतो तिथल्या जाग्यावरची. त्यामुळे आता आम्हाला असं माहीत झालंय की बाबा ठीक आहे, इथे अळंबी आली आहेत म्हणजे ती चांगलीच आहेत. आणि अशी
अनायशा जाग्यावरची मिळालेली जी अळंबी असतात ना ती आम्ही मिठाच्या पाण्यात गरम पाण्यात वगैरे टाकून आम्ही आधी व्यवस्थित ती बघून वगैरे घेतो. आणि मेन म्हणजे आम्ही ही फुललेली अशी अळंबी खातच नाही, कारण त्याच्यावर हे बघा असे बोंबील टाईप पडलेले असतात ना, त्यामुळे ते अशी अळंबी आम्ही कधी खातच नाही. आणि अशी अळंबी खायची नसतातच, ज्या कळ्या वगैरे असतात त्याच अळंब्या खायच्या असतात, ते पण बघून. आणि आम्ही काय करतो, घरी भाजी वगैरे करून बघतो आणि मग मम्मी वगैरे किंवा मी असं आम्ही आधी खाऊन बघतो. आणि मग म्हणजे असं व्हायला नको की पूर्ण फॅमिलीला सगळ्यांनाच एकदम त्रास झालाय. तर आम्ही एक जण कोणतरी खाऊन बघतो आणि मग असं समजलं की बाबा ठीक आहे, हे चांगलं आहे, काही नाही आहे, त्यानंतर आम्ही सगळी फॅमिली मिळून आम्ही अळंबी खातो. तर आम्ही आता चाललोय घरी. आम्हाला काय अळंबी मिळाली नाहीत. खूप सारी अळंबी आहेत इथे फुलून गेली आहे.